दंडवत प्रणाम. मायबाप, सर्वच धर्माच्या साधू संतांच्या म्हणण्यानुसार आणि काही प्रत्यक्ष परमेश्वर अवतार हिंदू धर्मात समजलेले गेले आहेत. त्या ईश्वर अवताराच्या म्हणण्यानुसार हा जीव जो आहे हा प्रपंचात येतो तर त्याला 184 योन्याची प्राप्ती होत असते. तर त्यापैकी 83,99,999 योन्या ज्या आहेत ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे त्यानं पाप केले ते पाप भोगण्यासाठी, त्या पापाचे फळ भोगण्यासाठी मिळालेल्या योन्या आहेत असं सर्वच संत मानताचं मत आहे. आणि एकच योनी अशी आहे की ती कर्तृत्व करण्यासाठी मिळालेली योनी आहे. मग आता कर्तृत्व दोन प्रकारचे आहेत. इथं आल्यानंतर कर्तृत्व दोन प्रकारचे आहेत, एक सांसारिक आणि एक पारमार्थिक. तर सांसारिक कर्तृत्व करा तरी तुमचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरानं लिहिले जाते. पारमार्थिक कर्तृत्व करा तरीही तुमचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरानं कोरल्या जाते, लिहिल्या जाते. परंतु 99% लोक जे आहेत ते फक्त संसार करतात. मी, माझं घर, माझे लेकरं बाळ, माझी पत्नी, माझा संसार, बस याच्यातून बाहेर निघत नाहीत. त्यांचं जे नाव आहे ते 10 दिवसानंतर पुसल्या जाते. परंतु जे कर्तृत्व करतात तर त्यांचं नाव सुवर्णाक्षरानं इतिहासाच्या पानावर लिहिले जाते. आता प्रापंचिक कर्तृत्व करणारे लोक येतात, त्यामध्ये अनेक येतं, पण त्यामध्ये शिवाजी राजे यांनी प्रापंचिक कर्तृत्व केलं. आत्ता ह्या 300-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अगोदरचे तर बरेच लोक होऊन गेले, प्रापंचिक कर्तृत्व करणारे, पारमार्थिक कर्तृत्व करणारे बी होऊन गेले, प्रापंचिक कर्तृत्व करणारे बी होऊन गेले. पण इथं ह्या 300-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर शिवाजीराजानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि समोरच्या शत्रूकडं 5-5, 10-10 लाख सैनिक असताना यांच्याकडं 1,500 सैनिकांनंच म्हणजे स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण केलं. तर हे कर्तृत्व आहे. त्यांचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं कोरलं जातं. तर आपण हा जीव आहोत आपण, तर आपल्याला 184 योन्या भेटत असतात. तर 83,999 योन्या ज्या आहेत तर त्या योन्याला आपल्याला प्रत्यक्षदर्शी असा अनुभव येतो की त्यांना बुद्धी नाही. हे तर आपल्याला कळतं आहे, कारण बुद्धी असती तर बैलानं तुमचं काम केलंच नसतं. पण त्याला बुद्धी नाही म्हणून तो तुमचं काम करतो. आणि तिथं बुद्धी नाही, तिथं त्याला स्वातंत्र्य नाही, हे प्रत्यक्षदर्शी करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला. आणि तिसरी गोष्ट त्याला वाचन आहे, हे बी दिसतं आहे, आपल्याला कळून येते, म्हणजे अनुभवाला येतं आहे आणि प्रतीती येते त्याची. तर ह्या 3 गोष्टी 83,99,999 योन्याला नाहीत. आणि एकच योनी आहे की ते मनुष्य योनी आहे. त्या मनुष्य योनीला की स्वातंत्र्य आहे, बुद्धी आहे आणि वाचा आहे. आणि ह्या सर्वाचा उपयोग घेऊन, बुद्धीचा उपयोग घेऊन, वाचेचा उपयोग घेऊन, स्वातंत्र्याचा उपयोग घेऊन आपल्याला जीवाला ह्या मनुष्य देहात आल्यानंतर कर्तृत्व करायचे. तर कर्तृत्व मी सांगितलं त्याप्रमाणे 2 आहेत. एक सांसारिक कर्तृत्व आहे आणि एक पारमार्थिक कर्तृत्व आहे. सांसारिक कर्तृत्व हे नश्वर आहे, टिकणारं नाही, असं पुराण वेद सगळेच सांगतात आणि सर्व संतमंत सांगतात. आणि जे पारमार्थिक कर्तृत्व आहे ते मात्र टिकणार आहे आणि ते आपल्याला आत्यंतिक सुख देणार आहे.
तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की पारमार्थिक कर्तृत्व कसं करायचं. तर ते म्हणले प्रजाहाती यदा कामान, म्हणजे सर्व मनातली कामना त्याग करायच्या. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यव आत्मना तुष्ट, आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहतं. तर हे पारमार्थिक कर्तृत्व जर केलं असं तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होते. परमेश्वर जो आहे त्या परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळून घेतात. मग कसं आपण हे कर्तृत्व केलं पाहिजे, म्हणजे मनातील सर्व कामनाचा त्याग केला पाहिजे. प्रजाती याचा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट, परमेश्वराच्या चिंतनात आपण घडून राहिलं पाहिजे. तर हे कर्तृत्व केलं पाहिजे, तर आपल्याला तो पारमार्थिक फळ मिळू शकते, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. आता दुसरी गोष्ट श्रीकृष्ण महाराजांना सोपी सांगितली आपल्यासाठी. ते म्हणले या निशास्वरूभूतानाम तस्याम जागृती सेमी आणि यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. हे कर्तृत्व हा जो उपाय आहे हा अत्यंत सोपा उपाय आहे आणि आपण ते करू शकतो, विनामूल्य आहे. रात्री सर्व जग जेव्हा झोपत आहे तेव्हा आपण उठून चिंतन करायचं, आणि जेव्हा सगळं जग जागं राहत आहे त्यावेळेस आपण झोपलं तर चालतं आहे. तर हे जर कर्तृत्व केलं, सगळं जग झोपलेलं आहे त्यावेळेस उठायचं मायबापो आणि परमेश्वराचं चिंतन करायचं नित्य नियमानं, तर मात्र आपल्याला हे जर कर्तृत्व केलं तर आपल्याला त्याचं फळ जरूर मिळू शकतं आहे. आणि तशी सर्व वेदानं, पुराणानं, गीतेनं आणि अनेक साधू संतांनं, परमेश्वर अवतारानं देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. तर त्यामुळं मायबापो हा जो जन्म मिळालेला आहे तर हा जन्म हा सगळ्याचा मुकुटमणी आहे. ते चढून 184 योजनेचा मुकुटमणी आहे, आणि ते मुकुटमणी आहे. तर त्या मुकुटमण्याचं सार्थक आपण ह्या जन्मात आल्यावर केलं पाहिजे. आणि ह्या जन्मात आल्यावर मात्र परमेश्वर आपल्याला सांसारिक कर्तृत्व करायचं नाही, पारमार्थिक कर्तृत्व करायचं. आणि पारमार्थिक कर्तृत्व म्हणजेच सतत परमेश्वराचं चिंतन करायचं आणि आपल्याला परमेश्वराची स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. आणि जी प्राप्ती करून घेतली तर आपलं नाव सुवर्णाक्षरानं कोरल्या जातेच. परंतु आपण ह्या 184च्या यवनाच्या दुःखातून, ह्या संसाराच्या दुःखातून आणि आपण सुटून जातो आणि आपल्याला परमोच्च आनंद प्राप्त होऊ शकतो. तर मायबापो, तर याप्रमाणे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पारमार्थिक कर्तृत्व करा आणि आपलं जीवन सफल करा अशी विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो की हे जे देवल ऑफिशियल ग्रुप आहे, जर यात तुम्ही जर नवीन असताल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी विनंती करतो. इथेच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.